नागपूरमध्येही भाजप आणि काँग्रेस आमने सामने आली। दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांची एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी झाली। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याविरोधात भाजप कार्यकर्त्यांनी काँग्रेस खासदारांच्या कार्यालयासमोर निषेध आंदोलन केलं। पोलिसांकडून दोन्ही गटांना शांत करण्याचा प्रयत्नही झालेला आहे। शिवाजी महाराज की शिवाजी महाराज की जय। कांग्रेस मिलेगा कांग्रेस काय खाली मुंडा शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तर संभाजीनगर आणि नागपूरमध्येही भाजपने काँग्रेस विरोधात आंदोलन केलेलं आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले। हर्षवर्धन सपकाळ यांच्या विरोधात भाजपने घोषणाबाजी केलेली आहे। दोन दृश्य आपण पाहतोय, संभाजीनगर मधले दृश्य आणि नागपुरातले दृश्य आहेत। संभाजीनगरमध्ये हर्षवर्धन सपकाळ यांचा फोटो असलेला बॅनर आहे आणि त्या बॅनरला जोडे मारले जात आहेत। त्या बॅनरवर हर्षवर्धन सपकाळांच्या चेहऱ्यावर फुल्ली मारलेली आहे। जाहीर निषेध असा आशय लिहिलेला आणि तशीच काहीशी दृश्य नागपुरातून सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांकडून हर्षवर्धन सपकाळ यांचा चेहरा असलेल्या बॅनरवर जोडे मारून आंदोलन करण्यात आलेले आहे। संभाजीनगर आणि नागपूर दोन्हीकडचे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर पाहतो। हर्षवर्धन सपकाळ यांनी मालेगावमध्ये टिपू सुलतान यांचा फोटो उपमहापौराच्या कॅबिनमध्ये लावला, तर त्यांनी त्याची तुलना आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची केली आणि ही अतिशय आम्ही खपून न घेणारी गोष्ट आहे। टिपू सुलतानाने अनेक हिंदूंचा वध केलेला आहे, अनेक हिंदूंना मारलेलं आहे, राजांपासून सगळ्यांना त्याने मारहाण केलेली आहे, मारलेलं आहे। आणि अशा या टिपू सुलतानची बाजू घेऊन हर्षवर्धन सपकाळ जर बोलत असतील तर ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे।